मानवी इतिहासामध्ये माणूस निर्माण होऊन झाली अवघी 5 लाख वर्ष आणि वाघ निर्माण होऊन झाली जवळजवळ 4 कोटी वर्ष. पण माणूस निर्माण झाला त्यावेळी तो वाघाप्रमाणेच गुहेमध्ये राहत होता, वाघाप्रमाणेच कच्चं मांस खात होता, वाघाप्रमाणेच तो अंगावर काही कपडे घालत नव्हता. मग असं काय झालं की अजूनही जंगलामधला वाघ तसाच राहतोय आणि माणसाने मात्र अनेक क्रांतिकारी शोध लावले. फरक पडायला जी सुरुवात झाली ती यापासून झाली की माणसाला अनेक प्रश्न पडायला लागले. म्हणजे आपलं भक्ष्य खाल्ल्यानंतर निवांत झाडाखाली बसलेल्या वाघाने ज्यावेळी आकाशाकडे बघितलेलं असेल त्यावेळेला त्याला कधीही असा प्रश्न पडला नाही की एवढ्या लुकलुकत्या असंख्य चांदण्या येतात कुठून, तो माणसाला पडला. धुवाधार पाऊस कोसळत असेल त्यावेळी वाघाने कधीच विचार केला नाही की हा पाऊस पडतो कसा आणि थांबतो कसा. पण माणसाने मात्र विचार केला की अरे हा पाऊस काही वेळेलाच येतो, काही वेळेला येत नाही, याच्या मागचं कारण काय असेल बरं. आपण बघतो त्या डोंगराच्या पलीकडे काय असेल आणि समुद्रापलीकडे काय असेल. म्हणजे माणसाने विचार करण्याची सुरुवात ही त्याच्या जिज्ञासेमधून केली किंवा निसर्गाबद्दलच्या कुतूहलाने केली. तेव्हा वैज्ञानिक दृष्टिकोनाची सुरुवात ही जिज्ञासा आणि कुतूहलापासून होते आणि नंतर निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि प्रयोग या मार्गाने वैज्ञानिक दृष्टिकोन सिद्ध होतो. आता हा तपशील देण्याच्या आधी सोप्या शब्दामध्ये जर वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय हे समजावून सांगायचं असेल तर एका वाक्यात असं म्हणता येईल, वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे जेवढा पुरावा तेवढा विश्वास. म्हणजे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये देखील वैज्ञानिक दृष्टिकोन वापरतच असतो. समजा तुम्हाला आरमोरीला जायचं आहे आणि तुम्ही असा विचार करताय की अरे आरमोरी हे गाव गडचिरोली जिल्ह्यामध्ये कुठं आहे आणि तिथं कसं पोचायचं. आणि तुम्ही एकाला जर विचारलं काय रे मला आरमोरीला जायचं आहे कसं जाऊ, आणि तो जर म्हणला की तू असं असं जा आणि आरमोरीला पोचशील. तुम्ही त्याला विचारलं कशावरनं, तो असं म्हणतो की 6 महिन्यापूर्वी मला असं स्वप्न पडलं होतं आणि या मार्गाने मी आरमोरीला पोचलो होतो. मग तुम्ही दुसऱ्याला विचारलं की काय बाबा मला आरमोरीला जायचं आहे तर कसं जाऊ. मग दुसरा माणूस असं सांगतो की नाही तुम्ही असं जर गेला तर आरमोरीला पोचाल. तुम्ही त्याला विचारता कशावरनं, तो म्हणतो 2 महिन्यापूर्वी एस टी स्टँडवर एक जण दुसऱ्याशी बोलत असताना आरमोरीला असं जाऊन आला असं त्यांनी सांगितल्याचं मला अंधुकपणे आठवतं. मग तुम्ही तिसऱ्याला विचारता की मला आरमोरीला जायचं आहे तर मी कसा जाऊ. मग तो आणखी एक मार्ग सांगतो. तुम्ही म्हणता कशावरनं, तो असं म्हणतो की महिन्यापूर्वी माझा एक मित्र आरमोरीला या मार्गाने जाऊन आला. आणि चौथ्याला ज्यावेळी तुम्ही विचारता त्यावेळी तुम्हाला तो सर्व तपशील देतो आणि तुम्ही त्याला असं विचारता की हे बरोबर आहे पण आरमोरीला जायचा हा मार्ग आहे तुम्हाला कसं कळलं. तर तो असं म्हणतो की माझे एक तातडीचं काम निघालं आरमोरीला आणि म्हणून 4 दिवसापूर्वी या मार्गाने मी आरमोरीला जाऊन आलो. तुम्ही सगळ्यात जास्त विश्वास कोणावर ठेवाल आणि सगळ्यात कमी विश्वास कोणावर ठेवाल. तुम्ही सगळ्यात कमी विश्वास ठेवाल की ज्यांनी 6 महिन्यापूर्वी स्वप्नामध्ये आरमोरीला जाण्याचा रस्ता बघितलेला आहे. तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त विश्वास पण तरीही कमी विश्वास ठेवाल ज्याने बसस्टँडवर एकाने दुसऱ्याला सांगताना ऐकलेलं आहे असं त्याला आठवतं. तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त विश्वास पण तरीही कमी विश्वास त्याच्यावर ठेवाल की ज्याचा मित्र आरमोरीला जाऊन आलेला आहे. आणि तुम्ही सगळ्यात जास्त विश्वास त्याच माणसावर ठेवाल की जो 4 दिवसापूर्वी स्वतःच एका विशिष्ट मार्गाने आरमोरीला जाऊन आलेला आहे. म्हणजे जेवढा पुरावा तेवढा विश्वास ही जी बाब आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये वापरतो हाच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा गाभा आहे. पण हा जो सिद्ध होतो तो मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि प्रयोग. निरीक्षण याचा अर्थ असा, आपल्याला माहीत आहे की आपण 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. याचं कारण असं की CV रामन यांना ज्या रामन इफेक्टसाठी नोबेल पुरस्कार मिळाला ते त्यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं संशोधन
हे 28 फेब्रुवारीला नेचर नावाच्या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालं. पण प्रत्यक्ष घटना काय आहे? CV रामन चाललेले होते बोटीवरनं इंग्लंडला. त्याला अर्थातच 2-3 आठवडे लागायचे. रोज सकाळ संध्याकाळ ते बोटीच्या डेकवर उभे असायचे. त्यांना वर अथांग निळं आकाश दिसायचं, खाली अथांग निळा समुद्र दिसायचा. आता त्यांना असं वाटणं शक्य होतं की हे देवा, तू किती थोर आहेस की तुझं वर कसं छान छान निळं आकाश आहे आणि खाली कसं छान छान निळा अथांग समुद्र आहे. तेव्हा देवा, तुझे किती सुंदर आकाश आहे असं न म्हणता वर देखील अथांग निळं आकाश आणि खाली देखील अथांग निळा समुद्र, असं का? या निरीक्षणामधनं रामन इफेक्टचा जन्म झाला. किंवा युरोपमध्ये जी औद्योगिक क्रांती झाली त्याच्याबद्दलची गोष्ट आपल्याला नेहमी असं सांगण्यात येते की जेम्स वॅट विचारामध्ये गढलेला होता. बाजूच्या किटलीमध्ये चहा उकळत होता, त्याच्यावर झाकण ठेवलेलं होतं. थोड्या वेळाने झाकण खाली पडलं. जेम्स वॅटने ते झाकण उचललं आणि पुन्हा त्याच्यावर ठेवलं. पुन्हा तो काम करायला लागला. पुन्हा थोड्या वेळाने ते झाकण खाली पडलं. असं 2-3 वेळा झाल्यानंतर जेम्स वॅटने असा विचार केला नाही की या किटलीमध्ये नक्की काहीतरी भूत असलं पाहिजे की जे झाकणाला वारंवार खाली ढकलते. त्याने असा विचार केला की या किटलीमध्ये असं काय आहे की मी या किटलीवर ठेवलेलं झाकण परत परत खाली पडतंय. आणि मग वाफेच्या शक्तीचा शोध लागला. युरोपमध्ये वाफेची इंजिनं निघाली आणि युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली. त्याच्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाची सुरुवात होते निरीक्षणापासून. पण आपल्याला प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करता येत नाही. समजा तुम्ही जंगलामध्ये फिरायला गेलेले आहात. तुम्ही जंगलामध्ये रस्ता चुकलेले आहात. संध्याकाळची वेळ झालेली आहे. लवकरात लवकर तुम्हाला कुठल्या तरी वस्तीवर पोचण्याची गरज आहे. जंगलामध्ये हिंस्र श्वापदं आहेत आणि तुम्हाला हे समजतच नाही आहे की आपण कुठल्या दिशेने गेलो तर आपण वस्तीवर पोचू. तुम्ही एका झाडावर चढता, उंच झाडावर चढता. तुम्हाला दिसतं की एका बाजूला धुराचा लोट वर येतोय, दुसऱ्या बाजूला 10-12 ठिकाणहून धुराच्या बारीक बारीक रेषा वर येतात. तुम्ही खाली उतरता. ज्या दिशेने धुराच्या 10-12 रेषा वर येतात त्या दिशेने तुम्ही चालायला लागता आणि काही काळानंतर तुम्ही वस्तीवर पोचता. लक्षात घ्या, तुम्ही काहीच बघितलेलं नाही आहे. तुम्ही वस्ती बघितलेली नाही आहे, झोपडी बघितलेली नाही आहे, पेटलेल्या चुली बघितलेल्या नाही आहेत, माणूसही बघितलेला नाही आहे. तुम्ही फक्त धूर बघितला आहे. मग तुम्ही धुराचा लोट आहे त्या बाजूला न जाता तुम्ही धुराच्या 10-12 ज्या रेषा आहेत त्या बाजूला गेला आणि तुम्हाला वस्ती मिळाली. हे कसं काय घडलं? हे घडलं याचं कारण असं की तुम्हाला माहीत आहे की जेव्हा लाकडं पेटतात त्यावेळेला धूर निर्माण होतो. जंगलामध्ये लाकडं पेटण्याची कारणं 2. जंगलाला वणवा लागतो आणि त्याच्यामुळे वणवा लागल्यानंतर धुराचे लोटच्या लोट वर येतात. त्यामुळे ज्या ठिकाणून धुराचा लोट वर येतोय त्या बाजूला जाणं शहाणपणाचं नाही. दुसऱ्या बाजूला तुम्ही 10-12 ठिकाणून बारीक बारीक धुराच्या रेषा वर येताना दिसतात. याचा अर्थ असा की त्या ठिकाणी वस्ती असली पाहिजे. कारण जंगलामध्ये माणसं स्वतःच्या अन्न शिजवण्यासाठी लाकडाचा वापर करतात. संध्याकाळी ते स्वतःचं अन्न शिजवतात. माणसं अन्न वेगवेगळ्या घरामध्ये शिजवतात. ज्या अर्थी 10-12 ठिकाणून बारीक बारीक धूर वर येतोय याचाच अर्थ असा 10-12 झोपड्या असल्या पाहिजेत. संध्याकाळची वेळ आहे, त्यांनी स्वतःच्या चुली पेटवल्या असल्या पाहिजेत आणि त्याच्यामुळे लाकड पेटवल्यामुळे त्यातला आपल्याला वर येणारा धूर दिसतो. म्हणजे जर तुम्हाला निरीक्षण करता आलं नाही तर तुम्ही तर्क किंवा अनुमान करता. अनुमान याचं एक दुसरं नमुनेदार उदाहरण आहे. समजा तुमचा मित्र तुमच्याकडे आला आणि असं म्हणाला की हल्ली हवा फार छान पडतीये आणि उद्या सकाळी मी येतो आणि उद्या सकाळी आपण सूर्योदयाच्या वेळेला फिरायला जाऊ. आता तुम्हाला जर हे माहीत आहे की तुमचा मित्र हा सूर्यवंशी आहे, तो सकाळी 8 शिवाय उठत नाही, तर तुम्ही त्याला असं म्हणाल की अरे उगीच थापा मारू नको, तू सकाळी 8 शिवाय उठत नाहीस आणि तू सूर्योदयाच्या वेळेला कुठला माझ्याकडे येणार फिरायला जायला. पण तुम्ही त्याला असं म्हणाल का
की तू म्हणतोस की उद्या तू माझ्याकडे येणार, सूर्योदय झाल्यानंतर आपण फिरायला जाणार, पण सूर्योदय होणार उद्या याची खात्री काय आहे? आता उद्या सूर्योदय होणार का नाही याची खात्री तुम्ही आज देता, याचं कारण तुम्हाला हे माहीत आहे की पृथ्वी निर्माण झाल्यापासून म्हणजे 460 कोटी वर्ष रोज सकाळी सूर्य ठरलेल्या वेळीच उगवतो. एकही दिवस 460 कोटी वर्षामध्ये सूर्याने कॅज्युअल लीव घेतलेली नाही. कारण सूर्याने एक कॅज्युअल लीव घेतली की आपल्या सगळ्यांची परमनंट लीव होती. त्याच्यामुळे उद्या सकाळी मी असेन का नाही याचं उत्तर अवघड आहे, पण सूर्य असेल का नाही याचं उत्तर अनुमानावर आधारित अचूक आहे की ज्या अर्थी 460 कोटी वर्ष सूर्य ठरलेल्या वेळी उगवतोय, त्या अर्थी उद्या सकाळी सूर्य उगवणं ही गोष्ट घडून येण्याची शक्यता अनुमानाने सगळ्यात जास्त आहे. निरीक्षण झालं, तर्क झालं, अनुमान झालं. चौथी गोष्ट म्हणजे प्रचिती. प्रचिती याचा अर्थ असा, आद्य शंकराचार्यांनी देखील एक उदाहरण दिलेलं आहे. त्यांनी असं लिहिलेलं आहे की तुमच्याकडे गावातले 100 किंवा 10 विद्वान लोक आले आणि ते विद्वान लोक जर असं तुम्हाला सांगायला लागले की आम्ही तुम्हाला हे सांगायला आलो आहे की अग्नी हा शीतल असतो, तर तुम्ही मानणार नाही. ते जर असं म्हणाले की आम्ही ग्रंथसंपदा घेऊन आलो आहे आणि आम्ही तुम्हाला ही 100 पुस्तकं दाखवतो ज्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की अग्नी हा शीतल असतो, तुम्ही त्यांना असं म्हणाल की तुम्ही विद्वान आहात, त्याच्याबद्दल आम्हाला आदर आहे, तुम्ही जे ग्रंथ आणलेत त्याच्याबद्दलही आम्हाला आदर आहे, परंतु माझा अनुभव असं सांगतो की ज्या वेळेला मी अग्नीला हात लावतो त्यावेळेला मला चटका बसतो, त्यामुळे माझी प्रत्यक्ष प्रचिती ही तुमच्या ग्रंथप्रामाण्यापेक्षा किंवा शब्दप्रामाण्यापेक्षा अधिक महत्त्वाची आहे. ही झाली प्रचिती. आणि ही प्रचिती कशी असावी लागते? ती सार्वत्रिक आणि वारंवार असावी लागते. म्हणजे जर तुमचा मित्र आला आणि तुमचा मित्र जर तुम्हाला असं म्हणाला की आपल्या गावामध्ये जो बाबा आलेला आहे त्याच्याकडे अद्भुत अंगठ्या आहेत आणि 1000 रुपये जर त्याला दिले तर त्यांनी ती अंगठी दिलेली हातात घातली की नक्की नोकरी लागती, मला तर नोकरी लागलीच लागली, परंतु माझ्या शेजारच्या मित्रालाही नोकरी लागली. तुम्ही काय म्हणायला पाहिजे? तुम्ही जर वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारा असाल तर तुम्ही असं म्हणायला पाहिजे की आपल्या गावामध्ये 1000 लोक बेकार आहेत आणि 1000 रुपयात जर नोकरी लागत असेल तर आपण 1000 लोकांना 1000 रुपयाच्या अंगठ्या घेऊ आणि त्यातल्या किमान 80% लोकांना जर नोकऱ्या लागल्या तर आपण असं मानू की या अंगठीमध्ये काहीतरी तथ्य आहे. आणि तरी देखील आपण ते पूर्णांशाने मानणार नाही, कारण तुम्हाला कदाचित माहीत असेल की गावाच्या जवळ एक प्रचंड मोठी फॅक्टरी निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे नोकऱ्या लागण्याची शक्यता जास्त आहे. जर त्या अद्भुत अंगठीने नोकरी लागत असेल तर ती आपल्या गावात जशी लागती तशीच भारतातल्या कुठल्याही शहरामध्ये 1000 लोकांना त्या अंगठ्या दिल्यानंतर त्यातल्या 80% लोकांना नोकरी लागली पाहिजे. म्हणजे प्रचिती वारंवार येणारी आणि सार्वत्रिक येणारी. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे प्रयोग. जी गोष्ट सिद्ध होते ती आपल्याला काटेकोर प्रयोगाच्या द्वारे सिद्ध करता आली पाहिजे. आणि पुन्हा हा जो प्रयोग असतो तो वैश्विक असतो. म्हणजे पाणी 100 डिग्री सेंटीग्रेडला उकळतं. विशिष्ट गोष्टींनी पाण्याचा उत्कलन बिंदू वाढतो किंवा कमी होतो. ही बाब तुम्ही कुठेही गेला तरी तेवढीच सत्य असते. अमेरिका चंगळवादी आहे, त्याच्यामुळे तिथं पाणी 95 डिग्रीला उकळतं आणि वाराणसी अध्यात्मवादी आहे म्हणून तिथं 105 डिग्रीला पाणी उकळतं, असं होत नाही. प्रयोगाच्या द्वारे जे निष्कर्ष असतात ते सगळीकडे सारखेच असतात. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन याचा अर्थ मुक्त तर्काला धरून केलेलं कोणतंही विधान जे निरीक्षण, परीक्षण, काटेकोर तर्क, गणित, प्रत्यक्ष प्रचिती आणि प्रयोग याद्वारे सिद्ध झालेलं असतं त्याला आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाने सिद्ध झालेलं विधान असं मानतो. खरं म्हटलं तर त्याला शास्त्रीय विचार पद्धतीनं सिद्ध झालेलं विधान असं म्हणायला पाहिजे.
मी जाणीवपूर्वक शास्त्रीय विचारपद्धती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याच्यामध्ये फरक करतोय. शास्त्रीय विचारपद्धती म्हणजे मी आत्ता तुम्हाला सांगितलेली विचारपद्धती, किंवा ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ऑब्झर्व, अरेंज, क्वेश्चन, सिंथसाइज, जनरलाइज, मेक हायपोथेसिस, व्हेरीफाय, कन्क्लूड आणि इंडक्शन किंवा डिडक्शन. परंतु ही बाब शास्त्रीय विचारपद्धतीची, त्याला मूल्याची जोड दिली की तो वैज्ञानिक दृष्टिकोन बनतो. ही मूल्य कुठली आहेत? ही मूल्य आहेत, एक म्हणजे स्वायत्तता, दुसरी म्हणजे सम्यकता, तिसरी म्हणजे निर्भयता, चौथी गोष्ट म्हणजे नम्रता आणि पाचवी गोष्ट म्हणजे शोधकता. वैज्ञानिक दृष्टिकोनाला अभिप्रेत असलेली ही 5 मूल्य स्वतःच्या जीवनामध्ये रुजवणं याच्यावर वैज्ञानिक दृष्टिकोनाची वाटचाल अवलंबून असते. पहिलं मूल्य स्वायत्तता. स्वायत्तता याचा अर्थ असा की हे विश्व स्वायत्त कार्यकारण भावाने अस्तित्वात आहे. याचा अर्थ असा, कोणत्याही सुष्ट शक्तीची उपासना केली म्हणून या विश्वामध्ये आपोआप चांगलं काही घडत नाही, आणि कोणत्याही दुष्ट शक्तीचा कोप झाला म्हणून या विश्वामध्ये आपोआप काही वाईट घडत नाही. या विश्वामध्ये जे काही घडतं त्याच्या मागे कार्यकारण भाव असतो आणि तो आपल्याला शोधता येतो. त्याच्यामुळे तुम्ही एकदा असं मानलं की हे विश्व स्वयंकार्यकारण भावाने बद्ध आहे, त्याला स्वायत्त कार्यकारण भाव आहे, की तुम्हाला तुमच्या जीवनाचं नियंत्रण करणाऱ्या कुठल्या तरी अलौकिक शक्तीच्या पायावर आपलं डोकं ठेवण्याची गरज पडत नाही. पुढचं मूल्य मी म्हटलं सम्यकता. सम्यकता याचा अर्थ काय? एक उदाहरण मी जर आपल्याला दिलं तर आपल्याला अधिक नेमकेपणाने ते कळू शकेल. काही वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये जुलैच्या अखेरपर्यंत पाऊस पडला नाही. प्रचंड प्रमाणामध्ये दुष्काळ पडण्याची चिन्ह दिसायला लागली. त्यावेळचे महाराष्ट्राच्या राज्यपालांनी लोकांना असं आवाहन केलं की पाऊस पडावा याच्यासाठी प्रत्येकाने आपापल्या देवाची प्रार्थना करावी. आता राज्यपालाने आवाहन केलं म्हणून शिक्षणमंत्र्यांनी केलं, शिक्षणमंत्र्यांनी केलं म्हणून शिक्षण संचालकांनी केलं, शिक्षण संचालकांनी केलं म्हणून जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी केलं, म्हणून मुख्याध्यापकांनी केलं, जिल्हाधिकाऱ्यांनी केलं, आणि सगळ्या शाळेमधले विद्यार्थी आणि ऑफिसेसमधले कर्मचारी बाहेर आले आणि त्यांनी हे देवा तू आम्हाला पाऊस दे आणि दुष्काळ संपू दे म्हणून देवाची प्रार्थना केली. त्यावेळेला आम्ही पत्रक काढलं होतं, हा महाराष्ट्रातल्या समाजसुधारकांच्या परंपरेचा अपमान आहे. आता हे बरोबर होतं का चूक होतं? तुमच्यापैकी कुणीही असा प्रश्न विचारू शकेल की ज्या वेळेला आपण अडचणीत असतो त्यावेळेला आपण देवाची करुणा भागतो. देवाची करुणा भाकून ती गोष्ट घडते का न घडते हे सोडून द्या, पण ज्यावेळी घरामधला माणूस जास्त आजारी असतो, ज्या वेळेला वैद्यकीय उपाय थांबलेले असतात, त्यावेळेला आपण देवाला नमस्कार करून असं म्हणतो की हे देवा बाबा तूच आता काहीतरी आम्हाला यातनं वाचव. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र जर दुष्काळाला तोंड देतोय आणि त्यावेळेला जर आपल्या हातामध्ये पाऊस पाडणं नाही आहे, तर देवाची करुणा भाकणं हे महाराष्ट्रातल्या समाजसुधारकांचा अपमान कसा काय, असा प्रश्न आम्हाला विचारण्यात आला. आपल्याला हे आवर्जून सांगायला पाहिजे की महाराष्ट्राला समाजसुधारकांची एक फार मोठी परंपरा आहे, आणि त्यांच्या मांडणीचं एका वाक्यात जर सार काढायचं झालं असेल, एका वाक्यात नव्हे एका शब्दात, तर ते आहे बुद्धिप्रामाण्यवाद किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन. म्हणजे महाराष्ट्रामध्ये दुष्काळ सदृश जी स्थिती निर्माण झाली त्याचं कारण महाराष्ट्रामध्ये पावसाने ओढ दिली आणि पाऊस कमी पडला हे होतं का दुसरं काही होतं? आपण असा विचार केला पाहिजे की इस्राईलमध्ये वर्षाला 4 ते 6 इंच पाऊस वाळवंटामध्ये पडतो, आणि त्या इस्राईलमधली शेती बघायला महाराष्ट्रातला शेतकरी जातो. महाराष्ट्रामध्ये गेल्या 100 वर्षामधले पावसाची आकडेवारी प्रत्येक तालुक्यामध्ये उपलब्ध आहे,
आणि ती कुठंही 10 इंचाच्या खाली नाही, सरासरीने तर नाहीच नाही. आता जर 8 ते 10 इंच पाऊस तुम्हाला पडत असेल आणि त्या प्रमाणामध्ये कमी का होईना पाऊस त्यावर्षी 31 जुलैपर्यंत पडलेला होता, अशा वेळेला तुम्ही पडलेला पावसाचा प्रत्येक थेंब जर अडवला, मुरवला, जिरवला आणि काटेकोरपणे वापरला तर तुम्हाला एका पिकाला निश्चित पाणी मिळतं, दुसऱ्या पिकाला देखील आवश्यक तेवढं पाणी मिळतं. याच्यासाठी माती अडवा पाणी जिरवा करण्याची गरज आहे. ही गोष्ट महाराष्ट्रामध्ये अनेकांनी सिद्ध केलेली आहे. औरंगाबादमध्ये प्रताप बोराडेंनी सिद्ध केलेली आहे. राळेगण शिंदेमध्ये अण्णा हजारेंनी सिद्ध केलेली आहे. नगर जिल्ह्यामध्ये पोपटराव पवारने सिद्ध केलेली आहे. याचा अर्थ असा, महाराष्ट्राला पुरेसं पाणी पडत असताना देखील पावसाने थोडीशी ओढ घेतल्यानंतर जर आपण परमेश्वराची आणाभाका घ्यायला लागलेले असू तर ते योग्य नाही. कारण हे पाण्याच्या अभावी आलेलं संकट हे आसमानी नाही, ते सुलतानी आहे. ते राज्यकर्त्यांच्या नादानपणामुळे निर्माण झालेलं आहे. ते निसर्गाच्या अवकृपेमुळे निर्माण झालेलं नाही. हा जो स्वायत्तपणे, एकंदरीत स्वायत्त आणि सम्यकपणे प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, हा महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगता त्यावेळी तुम्ही स्वायत्तता आणि त्याच्याबरोबर सम्यकता हा देखील विचार करणं अतिशय महत्त्वाचं असतं. कारण दोन गोष्टींचा परस्पर संबंध प्रत्येक वेळेला कळतोच असं नाही. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये 10वी आणि 12वीला बेडकाचं डिसेक्शन करणं हे शिक्षण खात्याने सक्तीचं केलं आणि कोकणामधलं भाताचं उत्पन्न घसरलं. आता कदाचित तुम्हाला वर पाहता हे इतकं गमतीचं वाटेल की महाराष्ट्रामध्ये 10वी 12वीला बेडकाचं डिसेक्शन चालू करणं काय आणि भाताचं उत्पन्न कोकणात घसरणं काय, याचा काय संबंध आहे? संबंध असा की मोठ्या प्रमाणामध्ये बेडूक डिसेक्शनसाठी लागायला लागले. त्यामुळे रायगड आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातले बेडूक फार मोठ्या प्रमाणामध्ये अन्यत्र पाठवण्यात आले. ते बेडूक भाताच्या वरचे खोडकिडे खायचे. ते बेडूक नाहीसे झाल्यामुळे किडे वाढले, स्वाभाविकपणे भाताचं उत्पन्न कमी झालं. तेव्हा भाताचं उत्पन्न कमी का झालं याचं कारण महाराष्ट्रातल्या शिक्षण खात्याने अभ्यासात केलेला बदल असं असू शकतं. हे सगळं सम्यकपणे आपल्याला पाहता आलं पाहिजे. तिसरा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अतिशय महत्त्वाचा निकष म्हणजे शोधकता. म्हणजे सतत तुम्ही चौकसपणे विचारत आणि बघत राहिलं पाहिजे. अनेकदा भाषणांच्या ठिकाणी मी असं विचारतो की सिसिली नावाचा जो देश होता, त्या सिसिलीमधल्या राजाच्या पदरी अनेक पंडित होते आणि त्या पंडितांना एके दिवशी दरबार भरले असताना राजाने असं विचारलं की पाण्याने काठोकाठ भरलेल्या टबामध्ये जर जिवंत मासा सोडला तर पाणी खाली सांडत नाही आणि मेलेला मासा सोडला तर पाणी खाली सांडतं, याचं कारण काय? आणि याच्याबरोबर दुसरा प्रश्न मी विचारतो की जर तांबडा माठ आणि काळा माठ याच्यामध्ये पाणी ठेवलं तर तांबड्या माठातलं पाणी हे काळ्या माठातल्या पाण्यापेक्षा जास्त गार होतं, याचं कारण काय? हा प्रश्न मी अनेक ठिकाणी शाळा आणि कॉलेजमध्ये विचारलेला आहे. मग विचार करून मुलं त्याची उत्तर देतात. काही जण म्हणतात की जिवंत मासा जो असतो तो ऑक्सिजन घेतो आणि त्याच्यामुळे मग पाणी खाली सांडत नाही, तो पाण्यावर तरंगू शकतो. मेलेला मासा हा तळाशी जातो. काही जण म्हणतात की काळा जो माठ असतो तो उष्णता शोषून घेतो, त्यामुळे तांबड्या माठातलं पाणी हे जास्त गार होतं. नंतर मी त्यांना असं म्हणतो की तुम्ही असं विचारायला पाहिजे होतं, हे कोणी बघितलं? आणि मग सगळेजण हसतात. लक्षात घ्या की कुठल्याही काठोकाठ पाण्याने भरलेल्या भांड्यामध्ये तुम्ही जिवंत मासा सोडला काय, मेलेला मासा सोडला काय, त्याच्या आकारमाना एवढं पाणी तो खाली टाकणारच आणि त्याच्यामुळे पाणी खाली सांडणारच. किंवा माठ तांबडा आहे का माठ काळा आहे याच्यावर त्यातलं पाणी गार होण्याचं ठरत नाही, तर माठ किती सच्छिद्र आहे त्याच्यावर ते ठरतं. कारण सच्छिद्र माठामधनं पाण्याचं जे बाष्पीभवन होतं त्यासाठी उष्णता त्या पाण्यातून काढून घेतली जाते आणि आतलं पाणी हे गार होतं. हे न बघता, हे न शोधता आपल्याला जे सांगण्यात आलं ते तसंच सत्य आहे असं मानून त्याच्यावर विश्वास ठेवणं
हे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विरोधी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला स्वायत्तता पाहिजे, सम्यकता पाहिजे, शोधकता पाहिजे, नम्रता पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन हा नेहमीच नम्र असतो. धर्म हा कधीच नम्र नव्हता आणि नाही. मला स्वतःला कळलेली गोष्ट ही अंतिम आहे. मला कळलेल्या गोष्टीच्याबद्दल मला प्रश्न विचारायचे नाहीत. मी दिलेलं उत्तर हे अचूक आहे. त्याची फक्त अंमलबजावणी करणं एवढंच तुमचं काम आहे. मी दिलेल्या उत्तरावर प्रश्न निर्माण करणं हा गंभीर आज्ञाभंग मानण्यात येईल. हे सर्व धर्म सांगतो. विज्ञान एवढंच म्हणतो की आज माझ्याकडे जो पुरावा आहे त्या आधारे एवढं सत्य आहे. उद्या त्याच्यापेक्षा जर वेगळा पुरावा मिळाला तर त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी सत्य तयार होईल. विज्ञान कधीच अंतिम सत्याचा दावा करत नाही. विज्ञान सत्याच्या सातत्यावर उभं असतं आणि धर्म मात्र अंतिम सत्य आणि प्रेषिताचा शब्द तोच अंतिम याच्यावर उभा असतो. आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा सगळ्यात महत्त्वाचा निकष असा की वैज्ञानिक दृष्टिकोन, आगरकरांनी असं म्हटलेलं आहे की नुसतंच ज्ञान वाढून फायदा नाही, त्याप्रमाणे वागण्याचं धैर्य यायला पाहिजे. म्हणजे भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 80 वर्षापूर्वी असा एक महापुरुष होऊन गेला की ज्या महापुरुषांनी आज देशावर येणारं संकट हे बरोबर ओळखलेलं होतं आणि तो सांगत होता, लोक हो, आपली जी अमर्याद लोकसंख्या वाढतीये हे देशावरचं फार मोठं संकट आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता लवकरात लवकर कुटुंब नियोजन करा. कुटुंब नियोजन करा हा राष्ट्राच्या उद्धाराचा एक अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. हे आता जगातल्या सगळ्या देशांनी आणि भारताने मान्य केलेलं आहे. 80 वर्षापूर्वी ज्यावेळी हे सांगितलं आणि सांगणारा माणूसही साधासुद्धा नव्हता, तर नंतर भारतरत्न ज्या धोंडो केशव कर्वेंना मिळालं त्यांचा मुलगा रधो कर्वे, त्याला लोकांनी वेड्यात काढलं. त्याच्यावर अनेक खटले भरले, त्यांना अनेक मानहानी पत्करावी लागली. तरी देखील निर्भयपणे ते तेच सांगत राहिले जे समाजाला 70-80 वर्षानंतर कळलं. त्यामुळे तुम्ही निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि प्रयोग याद्वारे शास्त्रीय विचारपद्धती स्वीकारू शकता, परंतु तुम्हाला त्याच्याबरोबरच स्वायत्तता, सम्यकता, शोधकता, नम्रता आणि निर्भयता या मूल्य जाणीवांचा स्वीकार करणं ही गोष्ट तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन स्वतःच्या जीवनामध्ये अंगीकारण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की हा वैज्ञानिक दृष्टिकोन भारतामध्ये का रुजला नाही. ही गोष्ट खरी आहे की भारतामध्ये एकेकाळी वैज्ञानिक दृष्टिकोन होता. भारतामध्ये नालंदा, तक्षशिलासारखी आंतरराष्ट्रीय कीर्तीची त्यावेळची विद्यापीठं होती. मगाशी आपण ज्याप्रमाणे बघितलं त्याप्रमाणे बुद्ध असो, तथागत गौतम किंवा त्याच्या आधीचे चार्वाक आणि लोकायत असोत, यांनी त्या काळामध्ये कार्यकारण भाव सांगितलेला आहे. इसवी सनाच्या 5व्या शतकामध्ये या ठिकाणी वराह मिहीर झाला ज्यांनी सूर्य हे तारा आहे हे सांगितलं. त्याच्यानंतर आर्यभट्टांनी असं शोधून काढलं की मला स्वतःला असं वाटतं की जरी सूर्य हा पृथ्वीभोवती फिरतो असं दिसत असेल तरी पृथ्वी सूर्याभोवती फिरते. शून्याचा शोध हा भारतामध्ये लागला आणि त्यांनी जगातल्या गणिताची एक फार मोठी अडचण दूर केली. सुश्रुतासारखा एक अतिशय उत्तम दर्जाचा सर्जन भारतामध्ये निर्माण झाला की ज्याने प्लॅस्टिक सर्जरीची मुहूर्तमेढ रोवली. एवढं सगळं आपल्या देशामध्ये होतं ही गोष्ट खरी, परंतु जवळजवळ इसवी सनाच्या 7व्या शतकापासून ते इसवी सनाच्या 18व्या शतकापर्यंत 1000 वर्ष या देशामध्ये एक तमोयुग आलं. या 1000 वर्षाच्या कालखंडामध्ये नेहरूने डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये असं म्हटलेलं आहे, भारतामध्ये अनेक चांगले नामवंत राजे झाले, अनेक चांगले तत्त्वज्ञ झाले, अनेक संत आणि समाजसुधारक झाले, पण कोणीही शास्त्रज्ञ झाला नाही. म्हणजे हा प्रश्न देखील पडला नाही की हे मुघल कोण, ते कुठनं आले, त्यांचं बलस्थान काय, त्यांचं मर्मस्थान काय. हा आपल्या नशिबाला आलेला भोग आहे
आणि नियतीचं रहाट गाडगं वर आणि खाली जात असतं. आज आपलं रहाट गाडगं खाली गेलेलं आहे आणि उद्या कधी ते वर येईल, अशा पद्धतीचा दृष्टिकोन या देशाने हजारो वर्ष बाळगला. आणि या देशामध्ये मग सगळी चर्चा होत राहिली, ते कुणी कोणाच्या पंक्तीला बसावं, कुणी कोणाच्या पंक्तीला बसू नये, गंध उभं लावावं का आडवं लावावं, चातुर्मासामध्ये कांदा आणि लसूण खावा का खाऊ नये, जानवं किती पदरी घालावं, गाईचा शेपटा तोंडावरनं फिरवल्याने पुण्य मिळतं का गोमूत्र पिल्यामुळे आपल्याला स्वर्गात थेट प्रवेश मिळतो. या सर्व गोष्टींच्यामुळे हजार वर्ष या देशामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजण्यासाठी योग्य त्या स्वरूपाची मानसिकता निर्माण झाली नाही. आज जर आपण त्याचा आढावा घेतला तर आपण त्याच्यापासून शिकू शकू आणि आपण स्वतः बदलू शकू. यापैकी पहिली गोष्ट म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये प्रश्न विचारण्याला प्रतिष्ठा नाही आणि प्रश्न विचारून घेण्याची सवय नाही. मुलाला असंख्य प्रश्न पडत असतात. मुलगा विचारत असतो गुरुजींना की गुरुजी मला सांगा की सूर्य सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तापूर्वी तांबडा का दिसतो. तो बाईंना विचारत असतो की बाई मला हे सांगा की काजवा रात्री का चमकतो. तो गुरुजींना विचारत असतो की गुरुजी मला सांगा की फुलपाखराच्या पंखावर एवढे रंग येतात कुठून. तो बाईंना विचारत असतो की समुद्राला भरती आणि ओहोटी आणि लाटा का तयार होतात ते मला सांगा. आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं त्याच्या गुरुजींना किंवा बाईंना येत असतात, कारण सर्व प्रश्नांचं 3 शब्दांचं एकच उत्तर असतं, ते म्हणजे कार्ट्या गब्बैस. आणि ते देखील कसं, तर कार्ट्या गब्बैस देवासारखा, हाताची घडी तोंडावर बोट. ज्या समाजामध्ये देव गप्प बसायला शिकवतो त्या समाजामध्ये प्रश्न विचारायला शिकवावं लागतं. महाराष्ट्रामधले एक अतिशय ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी सांगितलेली त्यांच्या स्वतःच्याबद्दलची हकीकत आहे. ते इंग्लंडला शिकायला गेले. स्वतःच्या 4थीतल्या मुलीला इंग्लंडला घेऊन गेले. तिथल्या शाळेमध्ये तिला त्यांनी घातलं. स्वाभाविकपणे त्यांना काळजी होती की आपल्या मुलीला ते शिक्षण कितपत मानवेल. एकदा त्यांना त्या शाळेतले शिक्षक भेटले. त्यांनी असं विचारलं की माझ्या मुलीचा अभ्यास कसा चालू आहे. ते म्हणले तुमची मुलगी अतिशय हुशार आहे, पण तिच्या बाबतीत एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे यांच्या काळजात धक्क झालं की काय प्रश्न आहे. ते असं म्हणाले की तुम्ही घाबरून जाऊ नका, कारण तो जो प्रश्न आहे तो तुमच्या शिक्षण व्यवस्थेतनं आलेला आहे. तो प्रश्न असा की 4थीतली तुमची मुलगी काहीच प्रश्न विचारत नाही, पण तुम्ही 1 वर्षाने ज्यावेळी भारतात परत जाल त्यावेळी तुम्हाला असं लक्षात येईल की तुमची मुलगी ही प्रश्न विचारायला लागलेली आहे. परदेशामधल्या शाळांच्यामध्ये अगदी लहानपणापासून जे एन्सायक्लोपीडियाज असतात त्याचं नावच असं असतं की टेल मी व्हाय, मला सांगा का. त्यामुळे का हा प्रश्न विचारणं ही ज्ञानाची सुरुवात असते. आणि ही सुरुवात आपल्याकडे बहुधा त्यालाच नकार दिला जातो. म्हणजे मी असा महाराष्ट्रभर फिरत असतो. 2 महिन्यापूर्वी मी एका घरी गेलो होतो. बाई MSc BEd होत्या, शाळेमध्ये शास्त्र शिकवत होत्या आणि त्यांची मुलगी होती एक 3-4 वर्षाची. त्यांची मुलगी खूप चुणचुणीत होती, म्हणून मी तिचं कौतुक केलं. बाई म्हणल्या डॉक्टर तिचं कौतुक करू नका, कार्टी भयंकर चाबरी आहे. मी म्हटलं काय हो, काय झालं. आता म्हणले बघा की मला सगळं घरचं बघावं लागतं, शाळेत जावं लागतं, अभ्यास घ्यावा लागतो, प्रयोग मुलांचे घ्यावे लागतात. आता नोकरी करणाऱ्या प्रत्येक बाईला हे करावंच लागतं. पण मी त्यांना म्हटलं काय झालं, या मुलीचं चाबरेपणाशी याचा काय संबंध. त्या म्हणल्या अहो तेच तुम्हाला सांगते ना, आत्ता गेल्या आठवड्यामध्ये मला शाळेमध्ये जायची घाई होती. मी हिला आंघोळ घालायला बाथरूममध्ये घेऊन गेलो आहे. आंघोळीच्या वेळेला ही मला मुलगी विचारते आहे की आई तू मला 2 महिन्यापूर्वी साबण वापरलास, तो होता जय. मग 15 दिवसापूर्वी तो संपल्यानंतर तू आणलास लक्स. मग काल तो लक्स संपला, मग तू आणलास हमाम. तर मला काही कळेना. मी म्हटलं हो पण काय झालं काय. त्या बाई मला म्हणल्या अहो डॉक्टर तुम्हाला तेच सांगते ना की शाळेमध्ये मला शास्त्र शिकवायला जायची घाई आणि ही मुलगी आंघोळीच्या वेळी हट्ट धरून बसली की आई तू मला 2 महिन्यापूर्वी आंघोळ घातलीस त्यावेळी जय साबण वापरलास त्याचा रंग होता गुलाबी. मग 15 दिवसापूर्वी तू लक्स साबण आणलास त्याचा रंग होता निळा. मग आता काल तो लक्स संपल्यानंतर तू आता हमाम साबण आणलास त्याचा रंग आहे हिरवा. मग तिन्ही साबणांचे रंग वेगवेगळे, मग सगळ्यांचा फेस पांढराच का. मग मी म्हटलं तुम्ही काय केलं. काय करणार म्हणले, एक तिच्या गालाखाली ठेवून दिली
आणि मी गेले शाळेमध्ये शास्त्र शिकवायला. म्हणजे आपण जे करतोय की मुलं जिज्ञासेने आजूबाजूच्या जगाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतायत आणि आपण तांत्रिकदृष्ट्या जाऊन शाळेत शास्त्र शिकवायची पाटी टाकतोय, अशा स्वरूपाची एक परिस्थिती ज्या समाजामध्ये अस्तित्वात असते, त्या समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजणं अवघड असतं. दुसरी आपल्या समाजव्यवस्थेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन न रुजण्याचं कारण म्हणजे कुटुंबातील एकाधिकारशाही. आजही आपल्या समाजामध्ये कुटुंबात जर प्रश्न निर्माण झाले, आणि प्रश्न म्हणजे अगदी छोटे छोटे, आई मी सिनेमाला जाऊ का, आई मी हे पुस्तक विकत घेऊ का, मुलगी जर म्हणली की मी ट्रिपला जाऊ का, मुलगा जर म्हणला की मला या स्वरूपाची पॅन्ट घ्यायची आहे, घेऊ का, कुठलेही छोटे मोठे प्रश्न आईला विचारले तर आईचं उत्तर ठरलेलं असतं, जरा थांब, यांना घरी येऊ दे, मग काय ते आपण ठरवू. म्हणजे प्रत्येक घरामध्ये कुणीतरी हे नावाचा एक सर्वज्ञ सर्वोत्तम असतो आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याच्याकडे अचूक असतात, असं जे मानलेलं आहे त्याच्यामुळे कुटुंबामध्ये मनमोकळा संवादच होत नाही. आपल्याकडे असं म्हटलेलं आहे की बालादपि सुभाषितम. लहान मुलाने जरी सुभाषित सांगितलं तरी त्याचं ऐकावं. कुटुंबामध्ये संवाद असावा याचा अर्थ अनागोंदी असावी असं नाही, पण कुटुंबामध्ये सगळ्यांचे विचार ऐकून घेतले गेले पाहिजेत. आजही आपल्याला माहीत आहे की घरातला 10, 12, 15 वर्षाचा मुलगा ज्या सफाईनं संगणक वापरतो तो त्याच्या वडिलांना वापरता येणं शक्य नाही. याचं कारण त्याच्या पिढीची ती भाषा आहे. त्यामुळे कुटुंबातली एकाधिकारशाही ही वैज्ञानिक दृष्टिकोन रुजण्याच्या दृष्टीनं आपल्याकडे दुसरी अडचण आहे. तिसरं, महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये एक नवीनच अडचण निर्माण झालेली आहे, ते म्हणजे महापुरुषांचं दैवतीकरण. म्हणजे आपण सगळेजण आपापल्याला जे महापुरुष वागतात त्यांच्याबद्दल अत्यंत संवेदनशील झालेले आहोत. त्यामुळे कुठल्याही महापुरुषाबद्दल काहीही चिकित्सक बोललं तर बहुधा त्याच्या अनुयायांना ती त्याची बदनामी वाटते. म्हणजे मला एकदा, ही गोष्ट देखील आता 15-16 वर्षापूर्वीची आहे, कमलपाध्ये यांचं बंध आणि अनुबंध हे पुस्तक आहे. कमलपाध्ये आणि आपल्याला माहीत असेल की त्यांचे पती प्रभाकर पाध्ये हे मराठीमधले नामवंत लेखक होते, पत्रकार होते. आणि त्या बंध अनुबंध पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की एका खाजगी संगीताच्या मैफिलीच्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आलेले होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शास्त्रीय संगीतातलं काही कळत नव्हतं असं आम्हाला वाटलं. थोड्या वेळाने ते निघून गेले. आता हे त्यांनी लिहिल्यानंतर असं आपण समजू शकतो की कमलपाध्ये यांचं हे मत बरोबर आहे किंवा चूक आहे. पण त्यांचं आकलन असं होतं की बाबासाहेबांना शास्त्रीय संगीत समजलं नाही. आता बाबासाहेब आंबेडकरांना भारत जो महामानव मानतो, महापुरुष मानतो, याची कारणं जी आहेत ती सर्वज्ञात आहेत. त्यामुळे त्यांना संगीत समजतं का नाही समजत याच्याशी त्याचा काहीही संबंध नाही. परंतु कमलपाध्येंनी हे म्हटल्यानंतर त्यांना अनेकांच्या आक्षेपाला तोंड द्यायला लागलं की तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल असं विधान करूच कसं शकता. त्यामुळे सामान्यपणे आपण आता महापुरुषांचं उदात्तीकरण किंवा दैवतीकरण केलेलं आहे. त्यामुळे कोणतीच चिकित्सा आजच्या समाजव्यवस्थेमध्ये करणं ही गोष्ट दिवसेंदिवस अधिकाधिक अवघड होत चाललेली आहे. चौथी गोष्ट म्हणजे रूढी परंपरेची प्रचंड पकड आजही आपल्या समाजमानसावर आहे. म्हणजे ज्या मोठ्या प्रमाणामध्ये आजही वटसावित्रीची पूजा साजरी केली जाते, सुशिक्षितांच्याकडनं साजरी केली जाते, ती बघितल्यानंतर खरं म्हटलं तर आश्चर्याचा धक्का बसतो. म्हणजे वटसावित्रीच्या पूजेबद्दल काय म्हटलेलं आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी? त्यांनी असं म्हटलेलं आहे की वडाचं झाड जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत पांथस्ताला सावली देणार. तेच वडाचं झाड जीर्णशीर्ण झाल्यानंतर त्याच्या खाली झोपलेल्या पांथस्तावर कोसळून पडणार आणि त्याचा जीव घेणार. आपल्या खाली किंवा झोपलेल्या अथवा बसलेल्या पांथस्तावर कोसळून पडायचं का त्याला सावली द्यायची हे ज्या वडाच्या झाडाला समजत नाही त्याची
स्वतःच्या मनोकामनांच्यासाठी पूजा करणं हे असत्याची पूजा आहे, असं स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणालेले आहेत. आणि सत्यमेव जयते असं देशाचं ब्रीदवाक्य आहे आणि असत्यमेव वर्तते असं आपल्याचं काम आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे असलेल्या कोणत्याही कर्मकांड आपण का करतो? म्हणजे हजारो लाखो वडाच्या फांद्या आता तोडल्या जातात पर्यावरण जिंदाबाद म्हणत, आणि स्वतःच्या घरी आणून आपण त्याची पूजा करतो आणि आपण असं मानतो की जन्मोजन्मी 7 जन्मी मला हाच नवरा मिळावा. आता याच्यामधला अंतर्विरोध देखील आमच्या एका शिक्षकाने अन्य शिक्षिकांना सांगितलेला होता. पेपर तपासत बसलेले होते हे सगळे प्राथमिक शिक्षक, गप्पा मारत होते. तो शिक्षक म्हणाला, हे तुमचं वटसावित्रीचं व्रत बरं आहे बरं का, आपल्या नवऱ्याला लवकर मारायचं. स्वाभाविकपणे त्या अन्य शिक्षिका चिडल्या. त्या म्हणल्या, तुमचा नसेल विश्वास तर मानू नका, पण आमच्याबद्दल बोललेलं आम्हाला असं चालणार नाही. या आमच्या धर्मभावना आहेत. आम्ही नवरा जन्मोजन्मी 7 जन्मी तोच मिळावा आणि त्याला दीर्घ आयुरारोग्य लाभावं म्हणून आम्ही हे व्रत करतो. तो शिक्षक शांतपणे म्हणला, म्हणूनच मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही नवऱ्याला लवकर मारण्याचं व्रत करता. स्वाभाविकपणे त्या शिक्षिका खवळल्या. शांतपणे तो शिक्षक म्हणला की हे बघा, नवरा आपल्याला कसा लागतो, तर नवरा आपल्याला नेहमीच वयाने आपल्यापेक्षा मोठा लागतो. त्या म्हणल्या, बरोबर आहे, ही परंपराच आहे की जर लग्नाच्या वेळेला स्त्री 22 वर्षाची असेल तर नवरा 26 वर्षाचा पाहिजे. नवरा आणि बायकोमध्ये एक 4 वर्षाचं तरी अंतर असणं बरं असतं. शिक्षक म्हणला, याचा अर्थ असा की तुम्हाला जर 7 जन्मी तो नवरा पाहिजे, तर मग या जन्मामध्ये तो 4 वर्ष आधी मेल्याशिवाय तो पुढच्या जन्मात जाणार कसा आणि पुढच्या जन्मी तुमच्यापेक्षा मोठा होणार कसा? आता अशा स्वरूपाचा युक्तिवाद हा खरं म्हटलं तर त्यांची जी व्रतवैकल्य आहेत त्या व्रतवैकल्याला हास्यास्पद ठरवतो. पण आजची महाराष्ट्राची स्थिती अशी आहे की गेल्या 10 वर्षामध्ये एखाद्या पुराच्या पाण्याप्रमाणे वैभव महालक्ष्मीचं व्रत हे सगळ्या महाराष्ट्रभर पसरलेलं आहे. म्हणजे सुशिक्षित असोत अशिक्षित असोत, मुंबईचं महानगर असो नाहीतर कुठली तरी वाडी वस्ती असो, सगळीकडे बायका त्या मार्गशीर्षामधल्या गुरुवारी वैभव महालक्ष्मीचं व्रत करतात. त्यासाठी झाडाची पानं आणि फांद्या ओरबडतात. नंतर ते सगळं पुन्हा पाण्यामध्ये टाकून पाण्याचं प्रदूषण वाढवतात आणि असं मानतात की हे वैभव महालक्ष्मीचं व्रत केल्यामुळे आपल्याला वैभव प्राप्त होईल. या सगळ्यांचा पर्दाफाश करण्याच्यासाठी जे करावं लागतं ते अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ करतेच. परंतु याला जर दाद द्यायची नसेल माणसाच्या मनाने, तर त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रश्न विचारण्याची नसलेली सवय, कुटुंबातली एकाधिकारशाही, महापुरुषांचं उदात्तीकरण, रूढी परंपरांची पगड, या 4 गोष्टींच्या बरोबर आणखी 2 महत्त्वाच्या बाबी आहेत की ज्या बाबींच्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या देशामध्ये रुजला नाही. आपल्या देशामध्ये आजही ब्रह्म आहे, परब्रह्म आहे. ब्रह्म आणि परब्रह्माचं मिलन होतं, त्याच्यामुळे आपलं आयुष्य उद्धरून निघतं आणि ब्रह्म आणि परब्रह्म हेच खरं आहे आणि सगळं जग हे माया आहे हे अजूनही सांगितलं जातं. सगळे बाबा बुवा तथाकथित संत महंत प्रवचनकार हेच सांगत असतात. त्यापैकी कुणीही ब्रह्म बघितलेलं नसतं, परब्रह्म बघितलेलं नसतं. ते ज्याला माया म्हणतात ते लौकिक जीवन मात्र प्रत्येक क्षणी आपल्याला जगावं लागत असतं. परंतु कशा पद्धतीनं मानसिकता या देशामध्ये घडवली गेली, म्हणजे आपल्याला माहीत असेल की एक कथा अशी आहे की जंगलामध्ये गुरुजी विद्यार्थ्यांना शिकवत बसलेले असतात की म्हणा, अहम ब्रह्मास्मी ब्रह्मम सत्यम जगन्मिथ्या, की मी ब्रह्म आहे, ब्रह्म खरं आहे आणि जग खोटं आहे. गुरुजी पाठ घेत असतात, मुलं तसं म्हणत असतात. इतक्यात गुरुजींना समोरून एक पिसाळलेला हत्ती त्यांच्याकडेच येताना दिसतो. त्याबरोबर गुरुजी पोथ्याची पानं आवरतात आणि उंच झाडावर चढून बसतात. गुरुजी पळाले म्हणून मुलंही पळतात. पिसाळलेला हत्ती येतो, त्या ठिकाणी थोडा वेळ गोंधळ घालतो आणि थोड्या वेळाने पुन्हा लांब निघून जातो. हत्ती लांब गेलेला आहे बघितल्यानंतर गुरुजी झाडावरनं खाली उतरतात, पोथ्याची पानं पसरतात. गुरुजी आले म्हणून विद्यार्थी येतात. विद्यार्थी आल्यानंतर गुरुजी म्हणतात,
चला अभ्यासाला सुरुवात करा आणि म्हणा अहम ब्रह्मास्मी ब्रह्मम सत्यम जगन्मिथ्या. एक मुलगा जरा जादा चलाख असतो, तो असं म्हणतो, गुरुजी एक प्रश्न विचारू का? गुरुजी म्हणतात विचार. मुलगा म्हणतो, तुम्ही जर म्हणता की जग हे मिथ्या आहे, तर मग मगाशी हत्ती आल्यानंतर तुम्ही पळालात का? आता गुरुजी त्याच्यापेक्षा हुशार असतात, म्हणून तर त्यांनी 2000 वर्ष राज्य केलं. गुरुजींनी दिलेलं उत्तर असं आहे, गजोपि मिथ्या पलायन अपि मिथ्या. हत्ती आला हे पण खोटं, पळून गेलो हेही खोटं. ज्या जगाचा अभ्यास करायचा आणि त्याच्या आधारे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करायचा, ते जग हीच माया आहे, अशी शिकवणूक जर दिली गेली असेल तर त्या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोन वाढणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या देशामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन न वाढण्याचं कारण म्हणजे जाती व्यवस्था आणि पुरुषप्रधान व्यवस्था. कारण या देशामध्ये तुम्ही 50% स्त्रियांना शिक्षणाची बंदीच केली, बहुसंख्य जातींना शिक्षणाची बंदीच केली. जे शिकले ते परंपरागत जातीचं ज्ञान तेवढं परंपरेने आले तेवढेच शिकले आणि फक्त मुठभर लोक वेद शिकत राहिले की ज्याच्यामध्ये काहीच औपचारिक ज्ञानाचा विकास नव्हता. त्यामुळे औपचारिक ज्ञानाच्या शिक्षणाची बंदी या देशामधल्या जर 96-97% लोकांना झाली असेल आणि उरलेले 3% लोक हे तत्त्वज्ञानात्मक ज्ञान यालाच जर ज्ञान समजत असतील तर 1000 वर्ष हा देश मागं पडला, याच्यामध्ये काही आश्चर्य नाही. कारण आपल्याला हे माहीत असेल की एकेकाळी या देशामध्ये विज्ञान अतिशय पुढं गेलेलं होतं. या देशाचा अतिशय समृद्ध व्यापार युरोपशी चाललेला होता. या देशामधनं अतिशय चांगल्या स्वरूपाचं कापड आणि मसाल्याचे पदार्थ चाललेले होते. हे सगळं जवळजवळ मधल्या 1000 वर्षामध्ये थांबलं. म्हणजे लक्षात घ्या की वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभावामुळे केवळ हा देश मागं पडला एवढंच घडलं नाही, तर या देशामध्ये जे पारतंत्र्य आलं, म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभावामुळे या देशामध्ये समुद्रातनं पलीकडे जाणं थांबवण्यात आलं. कधीतरी सावरकर ज्याला 6 सोनेरी बेड्या म्हणतात, त्यातली एक सोनेरी बेडी आहे समुद्रबंदी. समुद्रात पलीकडे जाणं थांबवण्यात आलं आणि त्याच्यामुळे वास्को दी गामाला तिथल्या व्यापाऱ्याने आणि राजाने सांगितलं, अरे तो भारत देश कुठं आहे जरा शोधून काढ. पूर्वी त्या देशातले व्यापारी यायचे, त्यांच्याकडे अतिशय चांगलं रेशमी कापड असायचं, मसाल्याचे पदार्थ असायचे, त्यात प्रचंड फायदा होता. म्हणून वास्को दी गामा भारतामध्ये आला. नंतर डच आले, फ्रेंच आले, ब्रिटिश आले, पहिल्यांदा व्यापाऱ्यासाठी आले, नंतर मग आणखी काही सैन्य घेऊन आले, नंतर इथलं स्वातंत्र्य घेऊन गेले. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभावी आम्ही खूप काही गमावलेलं आहे, जगाच्या मागं पडलेलो आहे, एक प्रकारचं पारतंत्र्य आम्ही स्वीकारलेलं आहे. त्यामुळे आज तरी या देशामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला नाही. याच्यासाठी प्रश्न न विचारण्याची जी मानसिकता आहे ती दूर करणं, कुटुंबातली एकाधिकारशाही संपवणं, महापुरुषांचं कथित उदात्तीकरण थांबवणं, रूढी परंपरेची पक्कड ढिली करणं, या देशामध्ये ब्रह्म आणि माया या स्वरूपात विचार न करता रोकड्या वास्तवाचा विचार करणं आणि जातव्यवस्था आणि पुरुषप्रधानतेला याला तिलांजली देणं, या सर्व गोष्टींची गरज आहे. परंतु ही देत असताना वैज्ञानिक दृष्टिकोनाने काय करायला पाहिजे, हे भारताचं विज्ञानविषयक धोरण पंडित जवाहरलाल नेहरूंनी 1953 साली देशाच्या लोकसभेमध्ये मांडलं. या स्वरूपाचं अधिकृत विज्ञान धोरण फार कमी देशांनी अधिकृतरित्या देशाच्या संसदेत मांडलेलं आहे. त्यावेळेला नेहरूंनी जे भाषण केलं त्या भाषणामधल्या 5 ओळी अशा आहेत, सायंटिफिक टेम्परामेंट इज ए प्रोसेस ऑफ थिंकिंग, मेथड ऑफ ॲक्शन, सर्च ऑफ ट्रुथ, वे ऑफ लाईफ, स्पिरिट ऑफ ए फ्री मॅन. वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे? इट इज ए प्रोसेस ऑफ थिंकिंग. जे आपण बघितलं निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती, प्रयोग, ती नुसतीच प्रोसेस ऑफ थिंकिंग आहे का? नाही. इट इज ए मेथड ऑफ ॲक्शन. तुम्ही कृती कशी करावी, तुमची कोणती कृती अचूक आणि फलदायी होईल, हे देखील तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतो. पण ते तेवढंच आहे का? नाही. इट इज सर्च ऑफ ट्रुथ. सत्य काय आहे ही सत्यान्वेषणाची
प्रक्रिया तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतं. पण ते तेवढंच आहे का? मला असं वाटतं की शेवटची जी 2 वाक्य पंडित जवाहरलाल नेहरूंनी उच्चारलेली आहेत ती अत्यंत महत्त्वाची आहेत. इट इज वे ऑफ लाईफ, इट इज स्पिरिट ऑफ ए फ्री मॅन. वे ऑफ लाईफ म्हणजे मी माझं आयुष्य किंवा समाजातलं जीवन कसं जगावं याचं दिशा दिग्दर्शन मला वैज्ञानिक दृष्टिकोन कळतो. म्हणजे यशपालांच्या सारखे भारतीय पातळीवरचे नामवंत शास्त्रज्ञ असं म्हणतात की वैज्ञानिक दृष्टिकोन आकलनाची परिपक्वता निर्माण करतो. या देशातले अनेक प्रश्न हे आकलनाच्या परिपक्वतेच्या अभावी निर्माण झालेले आहेत. सामान्य माणसाच्या जीवनात जर वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे आकलनाची परिपक्वता वाढवण्यामध्ये आली तर त्याच्या जीवनातल्या प्रश्नांची उत्तरं तो स्वतः अधिक समर्थपणे शोधू शकेल. हे सगळं असं ज्या वेळेला मी जळगावला एक पोलीस अधिकाऱ्यांचं शिबिर घेत असताना बोललो त्यावेळी एक DYSP दर्जाचे पोलीस अधिकारी उभे राहिले आणि ते मला असं म्हणले की डॉक्टर तुम्ही आत्तापर्यंत सोपं बोलत होता, परंतु हे मला कळलं नाही की तुम्ही हे जे म्हणताय की वैज्ञानिक दृष्टिकोन आकलनाची परिपक्वता निर्माण करतो, या देशामधले अनेक प्रश्न हे आकलनाच्या परिपक्वतेच्या अभावी निर्माण झालेले आहेत आणि सामान्य माणसाच्या जीवनात जर ही आकलनाची परिपक्वता वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे वाढवण्यात आली तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे या देशातल्या प्रश्नांचं सोडवणूक करता येईल. जरा समजावून सांगा. मी त्यांना असं विचारलं, बरं ठीक आहे, तुम्ही हे ऐकलेलं आहे का की भारत महासत्ता होणार आहे 2020 साली? ते म्हणले हो. मी म्हटलं काय हो 2020 साली भारत महासत्ता होणार आहे म्हणजे काय होणार आहे? मग त्यांनी जरा विचार केला आणि ते म्हणले की आज आपल्याकडे अणुबॉम्ब आहे, 2020 साली आपण हायड्रोजन बॉम्ब तयार करू. मग मी दुसऱ्या अधिकाऱ्याला उभं राहून विचारलं काय हो 2020 साली आपण कशामुळे होणार आहे महासत्ता? मग त्यांनी तोच तर्क पुढं चालवला आणि तो असं म्हणाला की 2020 साली आपल्याकडे आंतरखंडीय क्षेपणास्त्र असतील. आज आपण 300 किलोमीटरपर्यंत मारा करू शकतो, 2020 साली आपण 1200 किलोमीटरवर मारा करू शकू. मग मी तिसऱ्या अधिकाऱ्याला विचारलं काय होणार आहे? तो म्हणला आज आपण चांद्रयान मोहीम सुरू केलेली आहे आणि 2020 साली आपण चंद्रावर वसाहत केलेली असेल. चौथ्याला विचारलं काय होणार आहे? तो म्हणला विकसित मनुष्यबळ तंत्रज्ञानात आज भारताचा नंबर जगामधला 6वा आहे, 2020 साली तो 2रा असेल आणि भारत महासत्ता बनेल. एवढी सगळे प्रश्नांची उत्तरं ऐकल्यानंतर मी त्यांना म्हटलं की भारताचा नंबर आज एका बाबतीमध्ये जगामध्ये पहिला आहे आणि तो लवकर 2रा येण्याची शक्यता नाही. असं जागतिक बँकेने 21वं शतक सुरू झालं त्यावेळी म्हटलं होतं. कशाबद्दल तुम्हाला माहीत आहे का? असा प्रश्न विचारल्यानंतर बहुधा लोकांना लोकसंख्या हे उत्तर सुचतं. पण जागतिक बँकेने 2001 साली 21वं शतक सुरू होत असताना असा इशारा दिला होता की द इंडिया विल हॅव द ड्युबिशियस डिस्टिंक्शन ऑफ बीइंग हॅव्हिंग द 54% ऑफ द टोटल इलिटरेट पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड when it will step in the 21st century. सगळं जग ज्यावेळी 21व्या शतकात प्रवेश करेल त्यावेळी भारताच्या वाट्याला एक विशेषत्व आलेलं असेल. कसलं विशेषत्व? की 600 कोटीच्या जगामध्ये जेवढे निरक्षर असतील त्यातले 54% निरक्षर एकट्या भारतामध्ये असतील आणि उरलेल्या जगामध्ये 46% निरक्षर असतील. आता आपण असा विचार केला पाहिजे की जो देश हायड्रोजन बॉम्ब तयार करू शकतो तो आपल्या सगळ्या बांधवांना साक्षर करू शकत नाही काय? आज देखील भारतामध्ये 1 लाख नवजात अर्भकांच्या मागं 500 बालकं जन्माच्या वेळेला मृत्यू पडतात. हे प्रमाण शेजारच्या बांगलादेशपेक्षा जास्त आहे. मग जो देश आंतरखंडीय क्षेपणास्त्र निर्माण करतो तो आपल्या आया बहिणींचा मृत्यू म्हणजे गरोदरपणात देखील आपल्याकडे आज जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रिया मरतात तेवढ्या शेजारच्या टिसभर सिलोनमध्ये मरत नाहीत. मग जो देश आंतरखंडीय क्षेपणास्त्र निर्माण करतो त्याला आपल्या आया बहिणींचे मृत्यू थांबवता येत नाहीत काय? जानेवारी महिना आला की आपल्या देशातल्या 3 लाख खेड्यातल्या भगिनींना पाण्याचा एक हंडा मिळवण्यासाठी 3-3 किलोमीटरपर्यंत वणवण करावे लागतं आणि 3-3 तास घालवावे लागतात. जो देश चंद्रावर वसाहत करणार आहे
आणि जो देश जागतिक मनुष्यबळ तंत्रज्ञानामध्ये जगामध्ये दुसरा येणार आहे, तो आपल्या आया बहिणींना घरामध्ये नळाचं पाणी मिळावं एवढी सोय करू शकत नाही का? मग विचार असं करा, यापैकी कुठलाच प्रश्न कधीच या देशातल्या निवडणुकीचा प्रश्न का होत नाही? याचं कारण वैज्ञानिक दृष्टिकोन आकलनाची परिपक्वता निर्माण करतो आणि या देशातले अनेक प्रश्न हे आकलनाच्या परिपक्वतेच्या अभावी निर्माण झालेले आहेत. म्हणजे जर ही वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे आकलनाची परिपक्वता इथल्या जनसामान्यांच्यात निर्माण झाली, तर स्वतःचे जे बेरोजगारीचे प्रश्न आहेत, स्वतःच्या आरोग्याचे जे प्रश्न आहेत, स्वतःच्या शिक्षणाचे जे प्रश्न आहेत, ते तो अग्रहक्काने विचारेल आणि स्वतःचं जीवन तो बदलू शकेल. आणि तो बदलण्याची ताकद देखील त्याला वैज्ञानिक दृष्टिकोनानेच दिलेली आहे, ज्याच्याबद्दल नेहरूंचं 5वं वाक्य आहे. ते असं म्हणाले की सायंटिफिक टेम्परामेंट इज अ प्रोसेस ऑफ थिंकिंग, मेथड ऑफ ॲक्शन, सर्च ऑफ ट्रूथ, वे ऑफ लाईफ. आणि शेवटचं महत्त्वाचं वाक्य असं, इट इज स्पिरिट ऑफ ए फ्री मॅन. ते माणसाचं स्वतंत्र असं आत्मभान आहे. आज आपलं जे आत्मभान आहे, जे लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रियेमधनं व्यक्त होतं, हे आत्मभान कधी धर्माला शरण जातं, कधी जातीला शरण जातं, कधी गुंडगिरीला शरण जातं, कधी पैशाला शरण जातं आणि आपलं आत्मभान कलंकित होतं, कमजोर होतं. हे जे तुमचं स्पिरिट ऑफ ए फ्री मॅन आहे, हे तुम्हाला जर तुमचं आत्मभान सदैव ताजं टवटवीत समर्थ ठेवायचं असेल, तर वैज्ञानिक दृष्टिकोनाची लस तुम्ही जर आयुष्यामध्ये एकदा घेतली, तर तुमचं स्पिरिट ऑफ ए फ्री मॅन हे कायमचं चोख राहतं. आणि यामुळेच असं मानलं जातं की वैज्ञानिक दृष्टिकोन आणि निकोप लोकशाही याचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन करण्यापासनं वैज्ञानिक दृष्टिकोनाची सुरुवात होते आणि या देशामध्ये एक निकोप समर्थ लोकशाही निर्माण करण्यापर्यंत वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला घेऊन जातो. मला स्वतःला असं वाटतं, ही सगळी सम्यकता जर आपण लक्षात घेतली, तर ती स्वतःला बदलण्यासाठी, समाजाला बदलण्यासाठी निश्चितपणे आपल्याला दिशादिग्दर्शक ठरू शकेल.